नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजचा आपला हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे, कारण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे व्हिडिओला लाईक पटकन करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला अगदी पटापट मिळत जाईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागाला। पण त्या अगोदर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर आजच्या भागामध्ये आपण आपल्या सगळ्यांचीच आवडती जोडी म्हणजेच पार्थ आणि काव्याची जोडी यांच्याबद्दलची अपडेट जाणून घेणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण असं पाहतो की पार्थची तब्येत ही प्रचंड खराब झालेली असते। दरम्यान काव्या ही पार्थची कशा प्रकारे काळजी घेते आणि कशा प्रकारे त्याला सांभाळते, त्यानंतर कशा प्रकारे नवऱ्याचं कर्तव्य पार पाडत पार्थ काव्याचं स्वप्न पूर्ण करायला तिला मदत करणार, तर रम्या ही या दोघांच्या सुखी संसारामध्ये कसं मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करणार आणि मालिनी तिला कसा धडा शिकवणार, सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आता मालिनी नेमकं रम्याला धडा कसा शिकवणार आणि मुळात रम्या ही पार्थ आणि काव्याच्या मध्ये येण्याचा प्रयत्न कशा प्रकारे करणार, घडणार काय, कसं घडणार, पार्थ आणि काव्य एकमेकासाठी काय करणार, हळूहळू त्यांच्यातलं म्युच्युअल अंडरस्टँडिंग कसं वाढत जाणार, सगळं काही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। एकंदरीत सगळे मुद्दे पाहता आपल्या लक्षात ही गोष्ट येईलच की आजचा व्हिडिओ हा खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे। त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा। आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांबरोबर तसेच कुटुंबियांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या व्हिडिओंचा असाच उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल। चला तर मग मित्रांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आज आपण असं पाहतो की इकडे पार्थची तब्येत ही खूप जास्त खराब झालेली असते, कारण लग्नाच्या काळात त्याने ज्या काही सुट्ट्या केलेल्या असतात त्यामुळे त्याचं बरंच काम पेंडिंग असतं आणि मग आता त्याला ते सगळं काम काही दिवसांमध्ये पूर्ण करायचं असतं, कारण कामाच्या काही ठराविक डेडलाईन्स असतात। मग आता पार्थ हा रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबायला लागतो, लवकर ऑफिसला जायला लागतो, खाण्याची वेळ त्याची बरोबर राहत नाही, चहा, कॉफी, जेवण, झोप काहीच वेळेवर मिळत नसल्या कारणामुळे पार्थची तब्येत प्रचंड खराब झालेली असते। चक्क तो अंथरुणावर पडलेला असतो, त्याला ताप वगैरे खूप आलेला असतो। काव्याला पार्थला हा सगळा त्रास होतो हे माहीत असताना सुद्धा काव्या ही त्याच्यासाठी काहीच करत नसते, किंबहुना त्याची तब्येत कशी आहे, बरं वाटतंय की नाही हे सुद्धा ती त्याला त्याच्याच खोलीत राहून विचारत नसते। आता हे सगळं काही मालिनीच्या लक्षात येत असतं आणि तिला या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं की आपला मुलगा एवढा त्रासात आहे, त्याला एवढं दुःख होतंय, एवढी तब्येत खराब असूनही त्याची स्वतःची बायको त्याची काळजी घेत नाहीये, त्याची साधी चौकशी सुद्धा ती करत नाहीये। आणि आता मालिनी विचार करते की नाही, काव्याला आता मला हे रिअलाईज करून द्यावंच लागेल की तू चुकीचं वागतेस। आणि मग आता मालिनी काकू या काव्याला स्वतःजवळ बोलवून घेतात। काव्या आता काकूंकडे आलेली असते। मग मालिनी काकू ह्या काव्याला म्हणत असतात, काव्या, मला माहीत आहे की तुझं आणि पार्थचं लग्न हे कोणत्या आणि कशा परिस्थितीत झालं आहे। तुमचं लग्न हे जबरदस्तीने लोकांच्या काठीलाठीमुळे झालेलं आहे, पण त्याचा अर्थ असा होत नाही ना बाळा की तू प्रत्येक वेळेस सगळ्यांशी तोडून ताडून किंवा चुकीचंच वागायला हवं। आता हळूहळू नंदिनीने ज्या प्रकारे सगळ्यांबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, तसंच तूही सगळ्यांबरोबर जुळवून घ्यायला हवंस ना। मी असं नाही म्हणत आहे की तू नंदिनीसारखं व्हायला हवं, तू नंदिनीसारखं वाग, नाही, अजिबातच नाही। काव्या आणि नंदिनी ह्या दोघी वेगवेगळ्या मुली आहेत आणि त्या वेगळ्याच असणार हे मला माहीत आहे, पण ती तुझी मोठी बहीण आहे, तू थोडेफार गुण तिच्याकडून आत्मसात केलेस तरी काहीच हरकत नाही। तिचंही लग्न जीवाबरोबर तिच्या मर्जीविरुद्धच झालं होतं, पण तरीसुद्धा तिने जीवाला नवरा म्हणून स्वीकारलं आणि हळूहळू या घरातल्या प्रत्येक माणसाला तिने स्वीकारून आपलंसं करण्याचा प्रयत्न केलाय। मी असं नाही म्हणत की तू सगळ्यांना स्वीकार, सगळ्यांशी लगेच नॉर्मल चांगली वागायला लाग, पण तू खूप चांगली मुलगी आहेस मला माहीत आहे, कारण नंदिनीचं आणि पार्थचं ज्या वेळेस लग्न ठरलं होतं त्यावेळेपासून मी तुला बघते, मी तुला खूप आधीपासून ओळखते बाळा, त्यामुळे तू किती चांगली, किती गोड आणि किती लाघवी मुलगी आहेस ना ते मला माहीत आहे। मग हल्ली तू अशी चिडचिड करून का वागतेस? हे बघ, तुझं लग्न मनाविरुद्ध झालं आहे, हे जरी खरं असलं तरी हेही खोटं नाही की तू आणि पार्थ लग्ना अगोदर चांगले मित्र होतात। मग आता काय हरकत आहे? आता मला मान्य आहे की तू त्याला नवरा म्हणून स्वीकारायला तुला वेळ थोडा एक्स्ट्रा जाईल, कदाचित थोड्याऐवजी खूप जास्त एक्स्ट्रा वेळ जाईल,
कदाचित काही वर्ष लोटून जातील, मग हा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही दोघं चांगले मित्रही बनू शकत नाही. कदाचित आयुष्यात पुढे गेल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की तुमचं नातं वर्थ नाही आहे, तुम्हाला एकत्र नाही राहायचं, पण तुम्ही दोघं चांगले मित्र तर नक्कीच बनू शकता ना. जर तुमच्यामध्ये मैत्री झाली ना, तर हळूहळू तुम्हा दोघांचेही प्रॉब्लेम आपोआप कमी होत जातील आणि तुम्ही दोघे पटापट एकमेकाला स्वीकारत जाल. आज पार्थची तब्येत एवढी खराब आहे की त्याची काळजी घेण्याची गरज आहे. मी आई म्हणून त्याची काळजी घेते, पण त्याची बायको म्हणून तू सुद्धा त्याची काळजी घ्यायला हवीस ना. अगं हे बघ, माणुसकी म्हणून तरी तू त्याच्यासाठी केलं पाहिजेस ना. आता मालिनी काकू हे जे काही बोलत असतात ते सगळं काव्याला पटत असतं, पण वळत नसतं. त्यामुळे काव्या ही मालिनी काकूंना काहीही उत्तर न देता तिकडनं आपल्या खोलीमध्ये निघून आलेली असते. तर आता पार्थला थोडंफार बरं वाटत असतं. म्हणजे तशी कणकण त्याच्या अंगामध्ये असतेच, पण काही महत्त्वाचे मेल चेक करायचे असल्या कारणामुळे तो अंथरुणातून उठून लॅपटॉपपर्यंत घ्यायला चाललेला असतो. आता त्या ठिकाणी काव्या आलेली असते आणि काव्याच्या लक्षात येतं की पार्थला काहीतरी हवं आहे. तो उठतोय. काव्या पार्थला विचारते, काय झालं, काही हवं आहे का? त्यावर पार्थ म्हणत असतो, हो, मला माझा लॅपटॉप हवा होता, थोडं काम बाकी आहे, ते पूर्ण करून घ्यावं असं म्हणत होतो. त्याबरोबर हे ऐकून काव्या पार्थकडे बघायला लागते. तर पार्थ म्हणत असतो, द्याल जरा माझं तेवढं तिथलं लॅपटॉप, मला थोडं महत्त्वाचं काम आहे. त्यावर काव्या ही पार्थला म्हणत असते, नाही देणार मी. त्यावर पार्थला वाटतं की काव्याला लॅपटॉप द्यायचं नाही म्हणून ती असं म्हणते. पार्थ म्हणतो, ठीक आहे, मी माझं उठून घेतो. आणि मग पार्थ लॅपटॉपजवळ जात असतो. तर काव्या म्हणते, देणार नाही या शब्दाचा अर्थ असा होत नाही की मी तुम्हाला लॅपटॉप देणार नाही. देणार नाही या शब्दाचा अर्थ मला असा सांगायचा होता की मिळणार नाही. त्यावर पार्थ म्हणतो, काय? त्यावर काव्या सांगत असते, हो, मी तेच म्हणत होते. पार्थ, एवढी खराब आहे तुमची तब्येत, तरीसुद्धा तुम्हाला लॅपटॉप कशाला हवं आहे? काय एवढं महत्त्वाचं आहे त्या लॅपटॉपवरती? त्यावर पार्थ सांगत असतो, माझे 2-3 महत्त्वाचे मेल रिसीव करायचे आहेत, त्याच्यातल्या डिटेल्स जहागीरदार काकांना पाठवायचे आहेत. मग जहागीरदार काका हे माझ्या टीमकडून बरोबर सगळं काम करून घेतील. त्याच्याने कामही नंतर थोडं हलकं होईल आणि वर्कलोडही वाढणार नाही म्हणून. त्याबरोबर काव्या ही पार्थला म्हणत असते, ते वर्कलोड वगैरे काय आहे ते सगळं राहू देत. सध्या तुमची तब्येत बरी नाही आहे आणि तुम्हाला आरामाची सक्त गरज आहे, त्यामुळे तुम्ही काम वगैरे करू नका. पार्थ म्हणत असतो, मला असं करून चालणार नाही. पण काव्या पार्थचं काहीच ऐकत नाही. ती त्याला गुपचूप आराम करायला सांगून टाकते. त्यानंतर आता पार्थच्या हातात काव्याने असं ठणकावून सांगितल्यामुळे काहीच पर्याय उरलेला नसतो आणि पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, ऐकतो मी तुमचं, आता उगाच तुम्ही चिडचिड करू नका, डोकं दुखतंय माझं. आणि मग पार्थ जाऊन बेडवरती सरळ झोपून घेतो आणि अंगावर पांघरतो. आता तो विचार करायला लागतो की ही काव्या अशी काय आहे? अगोदर तर माझ्यावरती चिडली होती, काळजीही करत नव्हती, बोलतही नव्हती, आणि आत्ता एवढी काळजी करते. आता 2-3 दिवस मध्ये गेलेले असतात. पार्थला थोडं बरं वाटायला लागलेलं असतं आणि पार्थ ऑफिसला जायला निघालेला असतो. आणि मग आता पार्थ हा गाडीजवळ जातो आणि त्याच्या लक्षात येतं की आपण आपल्या लॅपटॉपचं चार्जर तर खोलीतच विसरलो. चार्जर घ्यायला जेव्हा पार्थ आतमध्ये येतो तेव्हा काव्या ही कोणाबरोबर तरी फोनवर बोलत असते. ती तिच्या समोरच्या व्यक्तीला सांगत असते, अगं, या लग्नामुळे माझा सगळा अभ्यास बुडलेला आहे. म्हणजे मी ताईच्या लग्नाला गेले होते आणि तिथे माझंच लग्न पार पडलं, त्यामुळे वह्या पुस्तकं सगळं घरी राहिलं आहे. मला तर वाटत नाही या अटेम्प्टमध्ये माझी परीक्षा निघेल. जर UPSC निघाली नाही तर मी IAS बनूच शकत नाही. मला खूप त्रास होईल या गोष्टीचा वगैरे ती बडबडत असते. आता हे सगळं बोलणं पार्थ ऐकतो आणि त्याच्या लक्षात येतं की खरंच काव्याला शिकायचं होतं पुढे आणि लग्न झाल्यामुळे तिचं शिक्षण हे मागे पडलेलं आहे. पण असं होता कामा नये. मग पार्थ या विचारांमध्येच पुन्हा एकदा घराच्या बाहेर लॅपटॉपचं चार्जर न घेताच पडलेला असतो आणि मग तो काव्याच्या माहेरी येऊन काव्याची वह्या पुस्तकं शारदाकडून कलेक्ट करतो आणि ती सगळी वह्या पुस्तकं घेऊन आता पार्थ हा घरी आलेला असतो. काव्या पार्थला ही अशी मधल्या वेळेत घरी आलेलं पाहून आश्चर्यचकित होऊन विचारते, हे काय, एवढ्या लवकर घरी आलात? तब्येत बरी आहे ना, की काही त्रास होतोय म्हणून निघून आलात घरी? तरी मी म्हणत होते ऑफिसला जायची, एवढ्या लवकर काही करू नका, पण तुम्हीच माझं ऐकलं नाही. त्यावर लगेचच पार्थ हा काव्याला म्हणत असतो, 1 मिनटं, आधी बघा तरी मी घरी का आलो आहे. आणि मग पार्थ तिथे वह्या पुस्तकांचं ते बास्केट ठेवून देतो. काव्या विचारते, काय आहे याच्यामध्ये? पार्थ म्हणतो, उघडून तुम्हीच बघा. मग काव्या आता ते सगळं उघडून बघत असते. तर त्यामध्ये तिला तिची सगळी जुनी पुस्तकं सापडून जातात. आता सगळी पुस्तकं बघून काव्या खूप खुश झालेली असते. ती पार्थला म्हणते, पार्थ तुम्ही? त्यावर पार्थ म्हणतो, हो मीच.
तुम्हाला अभ्यास करायचा आहे, मला माहीत आहे तुम्हाला UPSC क्रॅक करायची, IAS बनायचं आहे. मग जर असा अभ्यासच नाही केला तर UPSC कशी क्रॅक होईल? त्यासाठी अभ्यास करावा लागतो, खूप कष्ट करावे लागतात. घ्या, तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा. आता काव्या पार्थला थँक्स म्हणते. त्यानंतर पार्थ हा कंटिन्यू करा, ऑल द बेस्ट असं म्हणून तिकडनं ऑफिसला गेलेला असतो. आता काव्या ही तिच्या अभ्यासाला सुरुवात करते आणि तिचं बरंच बॅकलॉग बाकी असल्यामुळे काव्या ही अगदी अभ्यासाला उत्तम पद्धतीने सुरुवात करायला बसते. तर आता हे सगळं काही रम्याने चोरून ऐकलेलं असतं आणि रम्याला आता प्रचंड रागही आलेला असतो या सर्व गोष्टींचा. मग काय, लगेचच आता रम्या या सगळ्या गोष्टी वसुहत्याला येऊन सांगून टाकते. त्यावर वसुहत्या आता ठरवते की आपण मालिनी आणि पार्थचे कान भरायचे. मग लगेचच वसुहत्या मुद्दामून मालिनीला म्हणायला लागते की आता तुझी मोठी सून कॉलेजला जाणार, युनिव्हर्सिटीत जाणार, अभ्यास करणार, लेक्चरला बसणार, वेगवेगळ्या मुलांना भेटणार, गप्पा मारणार. अगं काय हे नवीन सून आहे ना तुझी, लग्न करून 4 दिवस झाले नाही की या पोरीचे नखरे सुरू झाले आणि पार्थसुद्धा तिच्या ताटाखालचं मांजर होऊन सगळं काही तिचं ऐकतोय. त्यावर मालिनी तिला स्पष्टपणे नकार देत म्हणते, अजिबातच नाही ताई, तो त्याच्या बायकोचं स्वप्न पूर्ण करायला तिला मदत करतोय आणि या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे. त्यानंतर आता पार्थ ऑफिसमध्ये आलेला असतो. ऑफिसमध्ये आल्यावर आता केबिनमध्ये येऊन बसून तो शांतपणे विचार करत असतो की आता काव्याला मी तिची पुस्तकं वगैरे सगळी काही नेऊन दिली आहेत. त्यामुळे आता काव्या पुन्हा एकदा तिच्या अभ्यासाला जोरात सुरुवात करू शकते आणि त्यामुळे तिचं आता अभ्यासात लक्ष लागेल आणि घरातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याकडे ती दुर्लक्ष करेल. तिचं जे काही टेन्शन आहे, हे लग्न आहे, हे सगळं ती विसरून जरा अभ्यासामध्ये मग्न व्हायला लागेल. आता काव्या पार्थने ठरवलेलं असतं अगदी तसंच करत असते. ती शांतपणे बसून अभ्यास करत असते. आता पार्थ हा रात्री उशिरा घरी आलेला असतो. आता त्याला यायला रात्रीचे 11:30-12 वाजलेले असतात. पार्थ येऊन आतमध्ये खोलीत डायरेक्ट शिरतो तर त्याला वाटलेलं असतं की काव्या आता झोपलेली असेल, पण काव्या ही अभ्यास करत जागीच असते. काव्याने संपूर्ण बेडवरती पुस्तकं, वह्या, पेन वगैरे सगळे घेतलेले असतात. आता काव्याने अभ्यास करताना अगदी पसारा केलेला असतो आणि हे सगळं बघून पार्थला हसायला येतं. तर पार्थ आता हसत असतो. काव्या विचारते, का हसताय, हसण्यासारखं काय आहे इथे? त्यावर पार्थ म्हणतो, नाही काही नाही, मी तुमच्यावर नाही हसलो, सॉरी, मला माझीच लास्ट इयरची आठवण आली. मी जेव्हा लास्ट इयरला होतो ना तेव्हा मी सुद्धा हा असाच पसारा करून अभ्यास करायचो. मला तर मोठे मोठे ड्रॉइंग्स बनवायचे असायचे, मोठे मोठे प्लॅन क्रिएट करायचे असायचे, त्यामुळे माझा असाच पसारा व्हायचा. त्यानंतर काव्या म्हणते, ठीक आहे, तुम्ही फ्रेश होऊन या, मी तुमच्यासाठी तुमचा बेड रिकामा करून देते. पार्थ म्हणतो, नाही त्याची काहीच गरज नाही आहे, तुम्ही अभ्यास करताय, करत बसा, मी सोफ्यावरती झोपून जाईन, माझी काहीच हरकत नाही आहे. काव्या म्हणते, बरं ठीक आहे, जा तुम्ही फ्रेश व्हा, काय करायचं ते मी बघते, मी तुमच्यासाठी मस्त कॉफी घेऊन येते, माझ्यासाठी आणायला चाललेच होते, तुमच्यासाठीही घेऊन येते. त्यावर पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, या घेऊन, आणि मग कॉफी प्यायल्यावर जरा बरं वाटेल असा विचार करत पार्थ ही फ्रेश व्हायला बाथरूममध्ये निघून गेलेला असतो. आता कॉफी घेऊन येते हे रम्याने काव्याचं बोलणं ऐकलेलं असतं. मग काव्या जाण्या अगोदर रम्या पटकन किचनमध्ये जाते आणि पार्थसाठी गरम गरम सिनेमन कॉफी बनवून घेऊन आलेली असते. आता इकडे काव्या ही किचनमध्ये जात असताना तिला मालिनी काकूंनी हाक मारलेली असते आणि काव्या त्यांच्याबरोबर बोलण्यासाठी तिथे उभी राहिलेली असते. तोपर्यंत रम्या ही पार्थसाठी कॉफी घेऊन गेलेली असते. इतक्यात काव्यासुद्धा किचनमधून ब्लॅक कॉफी बनवून पार्थसाठी घेऊन येते. पण आता ती रम्याला पार्थबरोबर बघते आणि मग ती विचार करते की आता मी मध्ये जायला नको आणि मग ती तिकडनं मागे फिरून निघून जाते. तर दुसरीकडे पार्थ हा रम्याकडे काव्यानेच कॉफी पाठवून दिली असेल असा विचार करून कॉफी प्यायला घेतो, कारण त्याचं डोकं दुखत असतं, त्याला कॉफीची फार गरज असते. इतक्यात मालिनी ही काव्याला म्हणत असते, काय गं काव्या, आत्ताच तर तू पार्थसाठी कॉफी घेऊन चालली होतीस ना? मग तर दुसरीकडे रम्या ही पार्थची खूप उत्तम पद्धतीने काळजी घेत असते. ती पार्थची चौकशीही करत असते. आता तुझी तब्येत कशी आहे, गोळ्या औषधं घेतोयस ना? पार्थ तिला सांगत असतो की काही नाही, आता बरं आहे मी, तसंही कामाचा लोड झाला होता म्हणून तब्येत खराब झाली होती, आता हळूहळू कामही कमी झालं आहे त्यामुळे तब्येतही व्यवस्थित आहे. तर काव्या ही सांगत असते, नाही काकू, ते मी म्हणजे कॉफी घेऊन जात होते, पण पण आता काव्याचं ततपप व्हायला लागलेलं असतं. त्यावर लगेचच मालिनी काकू म्हणते, आलं माझ्या लक्षात, याचा अर्थ पार्थ तुला कॉफी नको म्हणाला असेल ना? तुझ्यामध्ये आणि पार्थमध्ये पुन्हा काही वाद झाला आहे का? थांब, मीच जाऊन बघते असं म्हणून आता मालिनी ही तिकडे जायला निघालेली असते. काव्या ही मालिनीला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण मालिनी काव्याचं काहीच ऐकत नाही आणि ती पार्थच्या खोलीच्या दिशेने आलेली असते. आता तिच्यासमोर अगदी अनपेक्षित दृश्य उभं असतं, ते म्हणजे रम्या ही पार्थच्या खोलीत असते आणि ते दोघंजणं एकमेकाबरोबर खूप जवळ
उभे राहून बोलत असतात। आता हे बघून मालिनीला सुद्धा राग आलेला असतो। मालिनी आतमध्ये येते आणि म्हणत असते, रम्या काय सुरू आहे तुझं, कशाला आली आहेस तू पार्थच्या खोलीत? त्यावर लगेच रम्या म्हणते, मामी मी फक्त कॉफी। त्यावर मालिनी म्हणते, माहीत आहे मला तू फक्त पार्थला कॉफी द्यायला आली असशील ते, पण पहिले तुझ्या मनात पार्थबद्दल काय भावना होत्या या सगळ्या आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहेत। त्यामुळे तू आता उगाचच्या उगाच सतत पार्थच्या खोलीत येणं जाणं टाळलंस तरच बरं होईल। आता तो एकटा नाही आहे, त्याचं लग्न झालं आहे, त्याची बायकोसुद्धा त्याच्या खोलीत असते। ती खोलीत नसताना तू त्याच्या खोलीत कशाला आलीस? तो एकटा असताना तुला इथे येण्याची काहीच गरज नव्हती। तू जे केलं आहेस ना ते पूर्णपणे चुकीचं आहे रम्या। आता मालिनी हे सगळं बोलत असते त्यावेळेस पार्थ हा मध्ये बोलत म्हणतो, आई अगं पण। त्यावर लगेचच मालिनी म्हणत असते, आणि पार्थ तू सुद्धा, तुला कळत नाही तुझी बायको तुझ्या खोलीत नाही आहे आणि रम्याच्या मनात तुझ्याबद्दल आधी काय भावना होत्या ते, मग तरीसुद्धा तू तिला तुझ्या खोलीमध्ये का घेतलंस? काव्याने हे सगळं बघितलं, तिला किती वाईट वाटलं असेल। ती तुझ्यासाठी कॉफी बनवायला गेली होती, कॉफी बनवलीसुद्धा बिचारीने, आणि तुला कॉफी न देताच ती हॉलमध्ये उभी राहिली होती रम्याची खोलीच्या बाहेर पडण्याची वाट बघत। आता हे ऐकून पार्थलाही वाईट वाटतं की काव्या माझ्यामुळे अभ्यासावरून उठली होती, कॉफी बनवायला गेली होती आणि आता बिचारी बाहेर उभी आहे। त्यावर पार्थ म्हणतो, आई अगं तुझा गैरसमज होतोय। त्यावर मालिनी म्हणत असते, या छोट्या छोट्या गैरसमजांमुळे संसार तुटतात आणि रम्या तू पुन्हा तुला पार्थच्या खोलीमध्ये काव्या नसताना येण्याची काहीही गरज नाही आहे। मला तर वाटतं काव्य असतानासुद्धा तुला त्यांच्या खोलीत येण्याची गरज नाही आहे, कारण काव्याचा नवरा आहे पार्थ, त्याची काळजी कशी घ्यायची ते काव्याला माहीत आहे, निघूया आपण, असं बोलून आता त्या दोघी तिकडनं गेलेल्या असतात। त्यानंतर आता इकडे रम्या हिला खूपच जास्त राग आलेला असतो मालिनीचा। तर काव्या ही रूममध्ये आल्यावर पार्थ तिला म्हणत असतो, काव्या त्यावर काव्या म्हणते, रूममध्ये रम्या होती याचं मला काहीही वाटलेलं नाही आहे। उलट मला तर असंच वाटतं की रम्या तुमच्यावरती एवढं प्रेम करते, तुमची काळजी घेते, तुम्हाला हवं नको सगळं बघते, मग तरीसुद्धा तुम्ही रम्याला का नाकारताय? तुम्ही तिचं प्रेम स्वीकारणार असाल तर मला तुम्हाला घटस्फोट द्यायला काहीच हरकत नाही आहे। जर तुम्हाला हवं असेल तर मी डिवोर्स द्यायला तयार आहे। त्यावर पार्थ म्हणतो, काव्या काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला कळतंय का? जा आणि तुमचं तुम्ही काम करायला घ्या। त्यावर मात्र आता पार्थ चिडतो थोडासा। तर दुसरीकडे आता मालिनीला मात्र प्रचंड राग आलेला असतो रम्याचा। रम्याला बाहेर घेऊन ती पुन्हा एकदा स्ट्रिक्टली वॉर्न करत म्हणते, आज तुला शेवटचं सांगते रम्या, पुन्हा कधीच पार्थच्या खोलीमध्ये जाऊ नकोस। जर गेलीस तर माझ्या इतकं वाईट कोणीही नसेल। जा आणि झोप, रात्र झाली आहे। मग आता रम्या तिकडनं निघून गेलेली असते। तर दुसरीकडे आता काव्या ही विचार करत राहिलेली असते की नेमकं हे सगळं काय सुरू आहे, ही रम्या खोलीमध्ये आलीच कशाला होती? तर दुसरीकडे पार्थ हा विचार करत असतो, उगाच ओरडलो मी काव्याला, तिची काहीच चूक नव्हती, ती तर बिचारी माझ्यासाठी कॉफी आणायला गेली होती। पण नाही, मी जे केलं ते योग्य आहे। प्रत्येक वेळेस काव्या रम्याला एक्सेप्ट करा, रम्याला एक्सेप्ट करा असं का बरं म्हणत असते? हिच्यासाठी मी एवढं करतो आहे की पुस्तकं जाऊन घरून हिच्या घेऊन आलो, सगळं केलं, तरीसुद्धा हिला का कळत नाही आहे की मी हिला बायको म्हणून स्वीकारतोय ते? तर दुसरीकडे काव्या ही विचार करत असते, रम्या पार्थवरती एवढं मनापासून प्रेम करते, ती तर सांगते मी पार्थवर 15 वर्षांपासून प्रेम करत आली, मग पार्थ का बरं रम्याच्या प्रेमात पडला नसेल? नंदिनी ताईबरोबर लग्न करायला पार्थ तयार झाले, मग रम्याशी त्यांनी लग्न करायला होकार का नाही दिला? रम्यासुद्धा माझ्याशी जरी कसंही वागत असली किंवा घरातल्यांशी कसंही वागत असली किंवा ती कितीही खोटारडी असली तरी तिचं पार्थवरचं प्रेम खरं आहे। पार्थवर ती मनापासून प्रेम करते, मग तरीसुद्धा पार्थला तिचं प्रेम एक्सेप्ट का नाही आहे? रम्यामध्ये असा काय प्रॉब्लेम आहे? काय झालं असेल नेमकं? असे सगळे विचार आता काव्याच्या डोक्यामध्ये फिरत असतात। त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो। मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका। त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांसोबत तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओंचा असाच उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद।